नमस्कार मित्रो, आज आपण भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या ओडिशा राज्यातील चिल्का सरोवराची सफर करूयात। चिल्का लेक इज द लार्जेस्ट वॉटर लगून इन इंडियन सबकॉन्टिनेंट इन एशिया। त्याचबरोबर हे सेकंड लार्जेस्ट कोस्टल सरोवर म्हणून सर्व जगामध्ये ओळखले जाते। याचा जलाशय साधारण 1100 स्क्वेअर किलोमीटर इतका प्रचंड पसरलेला आहे। हे एक पक्षी अभयारण्य असून हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे। साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत भेट द्यावे असेच हे ठिकाण, ते सर्वात नयनरम्य ठिकाण असे समजले जाते। जगन्नाथपुरीपासून 50 किलोमीटरवर हे ठिकाण स्थित असून साधारण 1 ते 1.5 तासात या ठिकाणी पोहोचता येते। या सरोवरातील मंगळाजोडी हे गाव चिल्का सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले असून हे गाव स्थलांतरित पाण पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते। येथील दलदलीच्या प्रदेशात एका वेळी सुमारे साधारण 1.5 लाख पक्षी वास्तव्यास येतात। त्यामुळे पक्षी निरीक्षक व फोटोग्राफर यांच्यासाठी हे गाव खास आकर्षण म्हणून समजले जाते। हे गाव जगातील महत्वाच्या दलदलींच्या प्रदेशांपैकी असून आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन प्रदेश म्हणून जाहीर झालेले आहे। या अभयारण्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे सायबेरियन क्रेन। सायबेरियन क्रेन यांची संख्या आता जगात जवळजवळ फक्त 3200 उरलेली आहे। तर हे पक्षी रशियातील त्यांच्या आर्क्टिक प्रजनन स्थळापासून हजारो किलोमीटर प्रवास करून भारतात या ठिकाणी येतात। येथील हवामान, अन्न व पाणी यांची मुबलक उपलब्धता यासाठी ते 6 ते 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून हे देखणे पक्षी दरवर्षी आपली हजेरी लावतात। बार हेडेड गुज हा पक्षी हिमालयावरून 8000 किलोमीटर उंचीवरून प्रवास करून आशिया व तिबेट या परिसरातून भारतात चिल्का येथे येतो। हिवाळ्यात येथे इराण, रशिया, सायबेरिया येथून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात। उदाहरणार्थ सी ईगल, ग्रेलँड गीज, पर्पल मोरहेन, फ्लेमिंगो जकाना यांच्याही प्रजाती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। जर तुम्हालाही या पक्ष्यांना बघण्याची आवड असेल तर चिल्का सरोवर हे एक बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकते। या सरोवरात छोटे छोटे द्वीप आयलंड्स आहेत। उदाहरणार्थ रंभा आयलंड, कालीजाई द्वीप, सतपाडा आयलंड। यापैकी कालीजाई द्वीप येथे प्राचीन काली मंदिर पाहता येते। तसेच सतपाडा द्वीप येथे बॉटलनोज डॉल्फिन अगदी सहजपणेही पाहता येतात। तर या ठिकाणी पक्ष्यांसाठी साधारणतः वेळ सकाळी आणि संध्याकाळी त्याच वेळेला हे पक्षी पाहता येतात। या अथांग जलाशयातून आपण बोटिंग सोबत फिशिंगही करू शकता। बोटिंग करताना येणारा अनुभव अत्यंत सुंदर आहे। नीरव शांतता, अथांग जलाशय, विहारत असलेले पक्षी, फिशिंग करत असलेले पक्षी किंवा त्यांच्या खाद्याच्या शोधात असलेले पक्षी आपल्याला पाहता येतात। याची एक वेगळीच अनुभूती या ठिकाणी घेता येते। चला तर मग आपणही एक अद्भुत अशा या चिल्का सरोवराची सफर करूयात। धन्यवाद।